गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोयना व राधानगरी धरण क्षेत्रातील पावसाचा जोर वाढलाय। कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत भरमसाठ वाढ झाली आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी तब्बल 24 फूट 8 इंच तर पंचगंगा नदीची पातळी 34 फूट इतकी झाली आहे। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 1.5 फुटाने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। विद्युत गृहातून मिळून एकूण 21,300 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जातोय। दरम्यान राजाराम बंधाऱ्यातून 28,442 क्युसेक्स तर राजापूर बंधाऱ्यातून तब्बल 54,000 क्युसेक पाणी कर्नाटक राज्यातून सोडण्यात येत आहे। यामुळे कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। पंचगंगा नदीवरील तेरवाड व शिरोळ येथील बंधारी पाण्याखाली गेलेत। कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने यावर्षी तिसऱ्यांदा तालुक्यातील बंधारे जलमय झालेत। नदीकाठच्या शेतजमिनींमध्ये पाणी शिरलंय। पावसाने सातत्य ठेवल्यानं शहर परिसरात व ग्रामीण भागात शेतीची कामं खोळंबलीत, त्यामुळे नवजीवन विस्कळीत झालंय। पाणी पातळी कमी झाल्यानं मच्छीमार बांधवांनी नदीपात्रात जाळे लावलंय। अचानक पाणी पातळीत वाढ झाल्यानं अनेक मच्छीमार बांधवांची जाळी वाहून गेलीत, त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालंय।